ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र क्षेत्रज्ञ संबंधी भगवंतांचं मत. भाग 9. इच्छा व द्वेष. ओव्या आहेत 122 ते 126. 10 इंद्रिये व त्यांचे विषय स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव इच्छा व द्वेष या तत्वांचं स्पष्टीकरण करत आहेत. तरी भूतले आठवे, का बोले कान झाकवे, ऐसियावरी चेतवे जेगा वृत्ती. तर मागील भोगलेल्या गोष्टींच्या आठवणीने अथवा दुसऱ्याच्या मुखातून ऐकलेल्या शब्दाने कान झाकावेसे वाटतात, अशाने जी वृत्ती जागी होते. इंद्रिय विषयांची ये भेटी सरीसीच जेगा उठी, कामाची बाहुटी धरून या. जी वृत्ती उठली असता मन एकसारखे धावावयास लागते व जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिये तोंडे खूप असतात. जी वृत्तीची आवडी बुद्धी होय वेडी, विषयाची या गोडी तेगा इच्छा. ज्या वृत्तीच्या प्रेमामुळे बुद्धी वेडी होते व ज्या वृत्तीला विषयांची गोडी असते, अरे अर्जुना, ती इच्छा असे तू समज. आणि इच्छिलिया सांगडे, इंद्रिया आमिष न जोडे, तेथ जोडे ऐसा जो डावो पडे तोची द्वेष. आणि इच्छा केल्याप्रमाणे इंद्रियांना इच्छित विषय प्राप्त न होणे अशी स्थिती घडून आली असता तेथे उत्पन्न होणारी जी वृत्ती तिला द्वेष असे म्हणतात. 10 इंद्रिये व त्यांचे विषय कोणते ते सांगितल्यावर ज्ञानदेव इच्छा व द्वेष कशाला म्हणायचं ते सांगत आहेत. इच्छा म्हणजे आशा अथवा वासना. पण ही इच्छा मनात कशी उत्पन्न होते, तर भूतले स्वानुभवलेले आठवले की इच्छा जागी होते. मागे मिळालेले सुख वा एखादी भोगलेली गोष्ट आठवली की पुन्हा ती गोष्ट प्राप्त करून सुख मिळवण्याची इच्छा निर्माण होते. किंवा कानावर एखादी गोष्ट पडली तरी ती गोष्ट भोगण्याची इच्छा निर्माण होते. कोणत्या तरी पदार्थाचे नाव ऐकले तरी तो पदार्थ आपण करून खावा असं वाटतं. ही जी वृत्ती निर्माण होते तिला इच्छा असं म्हणतात. कानाचा विषय आहे ऐकणे. ऐकणे या विषयाशी संबंध आला की वृत्ती उसळते. तसेच डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहिली तीही गोष्ट हवीहवीशी वाटू लागते. असा कोणत्याही इंद्रियाचा विषयाशी स्पर्श झाला की जी उर्मी उठते ती म्हणजे इच्छा. ज्ञानदेव सांगतात की ती कामाचे बोट धरून वेगाने निर्माण होते. इच्छा नुसतीच उत्पन्न होत नाही, तर ती गोष्ट आपल्याला मिळायला हवी हा कामही निर्माण होतो. त्या कामाचं बोट धरलं की तिला वेग प्राप्त होतो. या इच्छेमुळे मन सैरावैरा धावू लागतं. मुळात मन बहिर्मुखच असतं. इच्छा निर्माण झाली की त्याच्या धावण्याला आणखी वेग येतो, कारण ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याची त्याला घाई झालेली असते. इंद्रिये त्या मनाच्या वेगाचे अनुसरण करत असतात. हा वेग इतका असतो की वाटेत येणारे खास कळगे त्यांना दिसतच नाही. हे विषय भोगण्याने अहित होणार आहे तेव्हा त्यांच्या मागे धावू नये हा विवेक त्यांना उरत नाही. नको तिथे ती तोंड घालतात. अर्थातच परिणामी दुःख भोगायला लागतं. ही जी इच्छा कामाचा बोट धरून निर्माण झालेली असते व मन त्यामुळे सैरावैरा धावत असते, त्यामुळे विवेक उरत नाही. कारण बुद्धी मनाच्या स्वाधीन झाल्यामुळं ती वेडी झालेली असते. म्हणजेच तिची सारासार विचार करून निर्णय घेण्याची क्षमता नाहीशी झालेली असते. मग वेडा मनुष्य जसे ज्यावेळी जे मनात येईल ते करत राहतो, तशीच जीवाची अवस्था होते. अशा प्रकारे विषयोपभोगाची गोडी निर्माण करून मन व बुद्धीलाही जी धावायला लावते ती इच्छा, असं ज्ञानदेव इच्छा या तत्वाचं स्पष्टीकरण करतात. एक इच्छापूर्ती झाली की मग पुन्हा दुसरी इच्छा पूर्ण करण्याकरता मन बुद्धीला घेऊन धावत राहतं. पण तीच इच्छा पूर्ण झाली नाही की जी चित्तावस्था निर्माण होते त्याला द्वेष असं म्हणतात. ज्ञानदेवांची शब्द रचना आहे. आणि इच्छिलिया सांगडे, इंद्रिया आमिष न जोडे. कोळी लोक होडीच्या साहाय्यानं समुद्रात लांबवर जाऊन मासे पकडण्यासाठी गळाला आमिष लावून बसलेले असतात. तसेच जणू काही इच्छेची सांगड म्हणजे तराफा घेऊन इंद्रिये विषय प्राप्तीसाठी गळ टाकून बसलेली असतात. पण दरवेळी गळाला विषयरूपी मासा लागतोच असं नाही. मग तो विषय सुटला की निर्माण होणाऱ्या वृत्तीला द्वेष असं म्हटलं जातं. द्वेष या तत्वाच्या स्पष्टीकरणासाठी केलेलं हे रूपक मनोज्ञ आहे. पुढे ज्ञानदेव सुख व दुःख यांचं स्पष्टीकरण करणार आहेत. तो भाग
आपण उद्या पाहू.